सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। श्रावण महिना संपला की सुरू होते ती गौरी गणपतीच्या सणाला माहेरकडून दिली जाणारी पुरणपोळीची शिदोरी। पण काळाच्या ओघात ही पुरणपोळी कालबाह्य होऊ लागली असून पुरणपोळीची जागा आता बुंदीचे लाडू, खाजे, मैसूर पाक, जिलेबी अशा तयार फराळांनी घेतली आहे। ग्राहकही तयार शिदोरीला प्राधान्य देत आहेत। श्रावण महिना संपून भाद्रपद महिन्याची चाहूल लागताच नववधू महिलांसह सासरवाशीण महिलांना वेध लागतात ते माहेरून येणाऱ्या शिदोरीचे। माहेराचे लोक आपल्या मुलीला भेटण्यासाठी किंवा गौरी गणपतीच्या सणाला आपल्या घरी घेऊन येत असताना पूर्वीच्या काळी पुरणपोळी, भाजी भाकरीसोबत अळूची वडी, वरण्याच्या शेंगाची उसळ असे खाद्यपदार्थ गौरी गणपतीची शिदोरी म्हणून देत असत। काळाच्या ओघात शिदोरी बदलली। आता शिरा, सुजी घालून तयार केलेली पोळी म्हणजेच सुजुगरी, मखमालपुरी, घरगुती पद्धतीनं बनवलेले बुंदीचे रव्याचे लाडू दिले जाऊ लागलेत। पण सध्याच्या काळात मोतीचूर बुंदीचे लाडू, खाजा, म्हैसूर पाक, जिलेबी, बालुशाही, खव्याची बर्फी अशा वेगवेगळ्या मिठाईच्या पदार्थांनी पारंपरिक शिदोरीची जागा घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बाजारात, स्वीट मार्ट, हॉटेल किंवा बेकरीमध्ये ही तयार शिदोरी पटकन उपलब्ध होत असल्यानं तयार शिदोरी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढलाय। त्यातून तयार फराळ शिदोरी म्हणून देण्याची नवी परंपरा उदयाला आली आहे। त्यामुळं पूर्वी तासनतास राबून केल्या जाणाऱ्या पोळ्या आणि इतर खाद्यपदार्थ आता अभावानं दिसत आहेत। बी न्यूजसाठी पन्हाळ्याहून किरण मस्कर।